वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। माय बापू, अर्जुनानं श्रीकृष्ण महाराजाला चौथ्या अध्यायात 5व्या अध्यायात विचारलं, हे देवा, संन्यास श्रेष्ठ का कर्मयोग श्रेष्ठ? ते म्हणजे संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगम तत्संशिषी यतश्रेयतयोरकम तन्मे ब्रूहि सुनिश्चित. म्हणजे कर्मयोग श्रेष्ठ आहे, म्हणजे गृहस्थाश्रम श्रेष्ठ आहे का संन्यास श्रेष्ठ आहे? तर श्रीकृष्ण महाराज म्हणजे, अर्जुना, संन्यास कर्मयोगसे निःश्रेयस करो, दोन्ही सारखेच आहे. निःश्रेयस करो, परंतु तयस्तु कर्मसन्यासात कर्मयोग विशेष. पण त्यामध्ये कर्मयोग विशेष आहे. का कर्मयोग विशेष आहे? कारण ते म्हणले, ज्ञेयस नित्य संन्यासी यौन द्वेष्टी न कांक्षिते निर्द्वंद्व महाभाव सुखम बंधात प्रमुच्यते. कारण संन्यासामध्ये राहून देखील साधक माणूस जीव ईश्वर प्राप्तीला जाऊ शकतो. संन्यासामध्ये राहून देखील, संन्यास घेऊन देखील ईश्वर प्राप्तीला राहू शकतो, तो साधू म्हणून घेऊ शकतो. आणि कर्मयोगात राहून बी तो त्यानं जर कोणाचा द्वेष केला नाही, कोणची अपेक्षा केली नाही, येऊन द्वेष्टी न कांक्षिती, कोणाचा द्वेष केला नाही, कोणाची कोणती अपेक्षा केली नाही, तर तो देखील सुखम बंधात प्रमुच्यते, सुखानं या बंधनातून निघून जाऊ शकतो. आणि ते म्हणले, अर्जुना, कर्मयोग आचरल्याशिवाय संन्यास घेणं हा अतिशय अवघड आहे. असं कर्मयोग आचरल्याशिवाय जो संन्यास घेतो माणूस, तो संन्यास फार अवघड जातो. त्यामुळं तर संन्यास हा कर्मयोग हा त्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि कर्मयोग श्रीकृष्ण महाराज देखील कर्मयोगीच होते, ग्रस्ताश्रमीच होते. त्यांनी देखील संन्यास शेवटपर्यंत घेतला नाही. त्यांनी देखील संन्यास म्हणजे निजधामाला जाईपर्यंत देखील संन्यास घेतला नाही. ते गृहस्थाश्रमातच राहिले. त्यांना 16,108 पत्न्या होत्या. परंतु तरीही ते कसे होते, अष्टविध ब्रह्मचर्य त्यांच्या ठिकाणी होतं. तर त्याप्रमाणे आपल्याला ब्रह्मचर्य ठेवता येणार नाही. जर गृहस्थाश्रमात राहून देखील आपल्याला तशा प्रकारचं ब्रह्मचर्य ठेवता नाही ना अष्टविध. परंतु आपण नैतिकतेचं नैतिकता तर पाळू शकतो. जर समजा आपल्याला एक पत्नी आहे, तर त्या पत्नीसंग म्हणजे प्रामाणिक राहणं, पत्नीसोबत प्रामाणिक राहणं, पत्नीनं पतीसोबत प्रामाणिक राहणं, हे जरी केलं तरी फार मोठी गोष्ट केली. तर त्याप्रमाणे हे नैतिकता पाळली आपण. तर मायबापू, त्याप्रमाणे तुम्ही नैतिकता पाळा आणि तुम्ही विषय भोगलात तरी चालतो, असं श्रीकृष्ण महाराजाचं म्हणणं आहे. कारण श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना, रागदेश व्यक्तीसु विषयेंद्रियश्चरण आत्मोशरी ध्यात्मा प्रसादमध्ये गच्छति. तर तो माणूस जो ग्रस्ताश्रमात राहून देखील आणि तो विषय भोगत असन, पण परमेश्वर चिंतन करत विषय भोगला पाहिजे. परमेश्वर चिंतन करत जर त्यानं विषय भोगला आणि रागदेश विरहित होऊन विषय भोगला, तर तो माणूस म्हणजे प्रसन्नतेला प्राप्त होतो. प्रसादमध्ये गच्छति, प्रसन्नतेला प्राप्त होतो. म्हणून मायबापू, या संसारामध्ये आल्यानंतर आपल्यापुढं 2 रस्ते उभे राहतात. एक कर्मयोग आहे आणि दुसरा संन्यास आहे. जर संन्यासामध्ये 99% लोक जात नाही, तर सगळे कर्मयोगातच जातात. आणि कर्मयोगात आल्यानंतर मात्र आपल्याला लग्न होतं आहे, आपलं पत्नी येते, परंतु आपण त्या पत्नीसंग प्रामाणिक राहत नाहीत. पत्न्या मात्र आपल्यासंग प्रामाणिक राहतात. पण माणसं पत्नीसंग प्रामाणिक राहतील याची काही गॅरंटी नाही. थोड्या क्वचितच लोक प्रामाणिक राहतात. म्हणून आपण ते प्रामाणिक राहिलं पाहिजे. पत्नी तर प्रामाणिक राहतेच, परंतु पतीनं देखील पत्नीसंग प्रामाणिक राहिलं पाहिजे आणि प्रामाणिक राहून विषय भोगला पाहिजे. आणि रागदेश सोडून विषय भोगला पाहिजे. रागदेश व्यक्तीसु विषयेंद्रियश्चरण. आता त्या विषयात वावरत जरी असला, विषय भोगत जरी असला आणि त्याचा राग गेला पाहिजे, म्हणजे आवड गेली पाहिजे कोण्याही गोष्टीची. फक्त एकच आवड पाहिजे त्याला, परमेश्वर प्राप्तीची आवड पाहिजे, परमेश्वराची आवड पाहिजे. तर आवड जर धरली त्यानं आणि आवड धरून
परमेश्वराची आवड धरून परमेश्वराचं चिंतन करत जर विषय भोगला तर त्याला तो सुखानं प्रसन्नतेला प्राप्त होतो. आजपर्यंत तसे लोक झाले मायबापो. आपले जे जनक राजे होते, जनक राजे जरी राज्य होते तर राजे असले तरी ते विषय भोगत होते, परंतु ते प्रसन्नतेला प्राप्त झाले. तर दत्तात्रय महाराजाचे अत्री ऋषी हे देखील ऋषी जरी असले तरी त्यांना पत्नी होती आणि ते विषय भोगत होते, तरीही प्रसन्नतेला प्राप्त झाले. तर असे अनेक लोक प्रसन्नतेला प्राप्त झाले. परंतु आपण नीतिमत्ता पाळणं गरजेचं आहे. तर नीतिमत्ता पाळली, जर आपण एक रामानं सांगितल्याप्रमाणे एक बाणी, एक पत्नी, एक वचनी जर राहिलो आपण, तर आपण आणि परमेश्वराचं चिंतन करत राहिलो आणि मग विषय जरी भोगला तुम्ही तरी तुम्ही प्रसन्नतेला प्राप्त होतात. म्हणून मायबाबा ह्या ग्रस्ताश्रमात राहून देखील आपण म्हणजे विषय भोगत असलो तरीही प्रसन्नतेला प्राप्त होऊ शकतो. ही श्रीकृष्ण महाराजानं गृहस्थाश्रमी माणसाला दिलेली सूट आहे. तर ती सुटीचा, त्या सवलतीचा आपण योग्य फायदा घेतला पाहिजे आणि जीवनामध्ये कधीही व्यभिचार केला नाही पाहिजे. व्यभिचार केला तर तुम्ही ह्या सवलतीचा फायदा घ्यायला म्हणजे नालायक ठरतात. तुम्हाला जर हे सवलत घ्यायची असेल तर तुम्हाला एक पत्नी राहावं लागेल आणि एक पत्नी राहून विषय भोगावं लागेल आणि विषय भोगत असताना परमेश्वराचं चिंतन करावं लागेल. ते बी राग द्वेष सोडून करावं लागेल. आवड राग द्वेष वियुक्तेषु विषयांद्रियश्चरण. तर आत्मवशेर विधेयात्मा प्रसादमध्ये गच्छति. तर तो माणूस प्रसन्नतेला प्राप्त होऊ शकतो. मायबाहो, तुम्हाला प्रसन्नतेने प्राप्त व्हायचं का, तर एक पत्नी राहा, एक वचिनी राहा, एक बाणी राहा आणि नैतिकतेचं नियम पाळा आणि ह्या संसारामध्ये राहून विषय भोगा. कारण तुम्हाला दिलेली ती सवलत आहे, तर विषय भोगा. परंतु परमेश्वराचं चिंतन करत जर विषय भोगला तुम्ही तर तुम्ही निश्चित प्रसन्नतेला प्राप्त होतात. असे श्रीकृष्ण महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे वागा आणि आपलं भलं करून घ्या. आणि दुसरी गोष्ट, आपला जो देवल ऑफिशियल चॅनल आहे, हे गीता ज्ञानाचा प्रसार करणारं किंवा गीता ज्ञान शिकवणारं हे एकच चॅनल आहे, एकमेव चॅनल आहे. त्यामुळं ह्या एकमेव चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा अशी विनंती करतो आणि इथं थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.